छत्रपतींचं नाव करून सत्ता मिळवतात, पण छत्रपतींचा इतिहास मात्र मिटवतात। छत्रपतींच्या नावाने राजकारण प्रत्येकजण करतो, पण त्यांचा इतिहास मात्र लोकांच्यापर्यंत त्यांना पोहोचू द्यायचा नाही। आणि तसंच एक काम पुन्हा एकदा आपलं सरकार करत आहे। मोदींच्या 75व्या वाढदिवसानिमित्त 394 नगरपालिकांमध्ये नमो उद्यान कमी पडत होती, म्हणून आता शिवनेरी, रायगड, प्रतापगड, सालेर या किल्ल्यांवर नमो टुरिझम सेंटर उभारणार आहे। हा सन्मान की अपमान तुम्हीच ठरवा। नावासाठी, सत्तेसाठी एवढं कोण खाली पडतं? यांना सह्याद्री वाचवायचा आहे की विकायचा आहे? इथे यांना एक पण किल्ला योग्यरित्या संवर्धन करता येणार। संवर्धनाच्या नावावर कुठे बोटिंग चालू करतायत तर कुठे पायऱ्या बांधतायत। आपला इतिहास तोडून मोडून नव्या गोष्टी उभारून इतिहास पूर्णपणे मिटवतोय। त्यात आता हा धंदा 4 किल्ल्यांसाठी 20 करोडची तरतूद केल्या, प्रत्येकी 5 करोड। त्यात भ्रष्टाचार पण आलाच। आता कशी कशी गडाची तोडमोड करतात काय माहिती। इतिहासाचं संवर्धन नाही जमलं, नाव मात्र बदलायला सगळे निघालेत। यापेक्षा जरा तज्ञ लोकांना बोलवा, संवर्धन करा। का 5 दिवस काम करून शनिवार रविवार ह्या मुलांनीच या गडाचं संवर्धन करायचंय? तुमची काही जबाबदारी आहे का नाही? किमान जे आहे ते तरी संवर्धित करा। जे पडले ते राहू दे, पण जे पडायला लागले ते तरी वाचवा। दडलेले शोधा, म्हणजे पर्यटन आपोआप वाढेल। आणि त्या सह्याद्रीचं सह्याद्री पण घालवू नका। अशक्य, सुंदर आणि अभेद्य असा सह्याद्री चढणं प्रत्येकाचं काम नाही, आणि तीच तर त्याची कमाल आहे। आणि तेच तुम्ही संपवू पाहता। सह्याद्री हा फक्त निसर्ग नाही, तर तो आपल्या इतिहासाचा आत्मा आहे। सत्तेसाठी केंद्राचे पाय चाटण्यापेक्षा स्थानिक तरुणांवर 1-1 करोड खर्च करा। त्यांना शिक्षित बनवा, त्यांना पर्यटन, त्यांना संवर्धन या गोष्टी शिकवा, आणि बघा कसा पर्यटन वाढते। आता हे नमो टुरिझम सेंटर होऊ द्यायचं की नाही ही आपल्या मावळ्यांची जबाबदारी आहे। महाराष्ट्र आवाज उठव। आणि या नमो टुरिझम सेंटरची संपूर्ण माहिती माझ्याकडे एका PDF मध्ये आहे। ती PDF तुम्हाला पाहिजे असेल तर संवर्धन अशी कमेंट करा, आणि तुमच्या DM मध्ये PDF मिळून जाईल।